आझाद मैदानामध्ये 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहे। जरांगेंच्या उपोषणासाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। 4 ते 5 लाख मराठा आंदोलक मुंबईत येतील असा अंदाज आहे। उपोषणाच्या पूर्व नियोजनासाठी दादरच्या शिवाजी मंदिरमधील सभागृहामध्ये मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज बांधवांची बैठक झाली। तर आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज आता गप्प बसणार नसून जरांगे पाटील यांच्या उपोषणामध्ये संपूर्ण मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। गॅजेटियर आहे 17 संस्थांचे, याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, त्याला त्याची मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा, केसेससाठी कॅबिनेट बोलवा, तुम्ही केसेस मागे घ्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे कामं करा हो। अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना, आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे। आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या। त्याच्या आधी अनेक उपसमित्या बनलेल्या आहेत। या उपसमित्यांना तसे पाहायला गेलं तर कोणतेच अधिकार नाहीये, फक्त बैठका घेणे। या बैठकीतून काहीही बाहेर आतापर्यंतच्या सगळ्याच काही निघालेलं नाही आणि म्हणून मला असं वाटत नाही सरकार या बाबतीत मुळीच सकारात्मक नाही। कारण सरकारने जे अध्यादेश काढले त्याचीच अंमलबजावणी सरकारने करावी अशा प्रकारची मागणी मनोज पाटलांची आहे। त्याच्यामुळे नवीन उपसमिती करण्यापेक्षा जो अध्यादेश सरकारने वाशीला येऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंकडे दिलेला होता त्याची अंमलबजावणी करावी। जरांगे दादांना असं म्हणणं आहे की कागद पेन घेऊन समोर बसलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की चला हे राहिलं, सरकार म्हणे हे कुठं राहिलं, हे तर झालं हो का माहीत नाही, हां मग चला हे झालं, असं न करता आम्ही मुंबईत जाणार, आम्ही उपोषणाला बसणार। लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। सनदशीर मार्ग सोडले तर मग सरकार कारवाई करायला बसलंच आहे।